नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। नाश्त्याला किंवा जेवणाला तेच ते खाऊन कंटाळला आहात तर मी तुमच्याकरिता कोबीचे अतिशय चविष्ट कुरकुरीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ते म्हणजे कोबीचे कुरकुरीत आणि पारंपरिक असे भानोळे। चवीला अगदी उत्तम होतात, कुरकुरीत होतात। तुम्ही एक भानोळं जरी खाल्लं तर पोट भरेल। त्याकरिता हे भानोळ तुम्ही नाश्त्याकरिता सोबतच जेवणाकरिता देखील करू शकता। कोबीची भाजी आवडत नसेल तर हा उत्तम पर्याय आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोबीचे भानोळे बनवण्याकरिता इथे मी 2 वाटी किसलेला किंवा बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे। कोबी छान स्वच्छ धुवून सुकवून आपल्याला घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा, जो मी अगदी बारीक चिरून घातलेला आहे। तुम्ही लांब कांदा देखील चिरून घालू शकता। सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या। याऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट घातली तरी चालेल। आता यामध्ये घालूया 1 चमचाभर धनेपूड, एक अर्धा चमचा घालणार आहोत लाल तिखट। हिरवी मिरचीचा वापर केल्याने तिखट थोडं कमी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचे। सोबतच 1 चमचाभर गरम मसाला घालायचा। गरम मसाल्याचा फ्लेवर छान येतो। आणि 2 मोठे चमचे आपल्याला ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचा आहे। ओल्या नारळाची चव छान येते। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि सर्व साहित्य हाताने मळून आपल्याला छान असे एकजीव करायचे आहेत। हाताने मळून छान असे साहित्य एकजीव केले की त्यामध्ये पाणी सुटायला लागतं। आता आपल्याला यामध्ये थोडं करतच बेसन ॲड करायचं आहे। पाण्याचा वापर आपण अजिबात करणार नाही। भाजीला जेवढं पाणी सुटलेलं आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे भानोळ आपण बनवून तयार करणार आहोत। पोहे खाण्याच्या चमच्याने 3 ते 4 चमचे मी बेसन यामध्ये घातलेलं आहे आणि लागेल तसं बेसन आपण नंतर ॲड करूया। थोडं करत 7 ते 8 चमचे बेसन मी यामध्ये घातलेलं आहे। बेसन पाणी शोषून घेतं। बेसनाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला बेसन कमी जास्त लागू शकतं। काही वेळातच इथे आपलं व्यवस्थित असं मिश्रण बनून तयार होतं, तुम्ही बघू शकता। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट याचे भानोळे बनवायला सुरुवात करूया। कोबीचे भानोळे बनवण्याकरिता इथे मी एक पॅन गॅसवरती तापवत ठेवलं आहे। यामध्ये तेल घालायचं आहे। तेल थोडं जास्तच घालायचं जेणेकरून भानोळ तव्याला किंवा पॅनला चिटकणार नाही। पॅनवरती तेल छान असं पसरवून झालं की आपण तयार केलेलं मिश्रण यावरती घालायचं आणि हलक्या हाताने थालीपीठाच्या प्रमाणे थापून घ्यायचं। जर पीठ हाताला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता। भानोळ छान कुरकुरीत भाजलं जावं याकरिता साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे, जेणेकरून भानोळं खमंग लागतं। आता हे भानोळ आपल्याला झाकून मंद आचेवर छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे भानोळं वाफायला सहज लागतात। तुम्ही बघू शकता हलकंसं वाफून झालेलं आहे। आता भानोळ्याच्या वरती थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि उलटण्याच्या साहाय्याने हे भानोळ आपण पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता या भानोळ्याला कलर अगदी सुरेख आलेला आहे। आता दुसऱ्या साईडने हे तेल सोडून आपल्याला हे भानोळ व्यवस्थित कुरकुरीत खमंग असा भाजून घ्यायचा आहे। काही वेळातच इथे हे आपलं भानोळ व्यवस्थित खुसखुशीत असं झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे भानोळ आपण काढून घेऊया आणि गरमागरम असं सर्व करूया। कोबीचं हे कुरकुरीत चविष्ट असं भानोळ नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे। अगदी खमंग लागतं, कुरकुरीत होतं। जे कोबीची भाजी खात नसेल ते देखील हे मागून खातील, हे मात्र नक्की। तर हे भानोळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा।